मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये असणाऱ्या महिला मंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांची निवड झालेली आहे. ते थोड्याच वेळात आपल्याला मंत्री म्हणून शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, आज नेमका कुणाचा फोन आला आणि काय फोनवर म्हणतं गेलं? आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा सकाळी फोन आला आणि मेघनाताई, अभिनंदन, तुम्हाला शपथ घेण्यासाठी नागपूरला यायचे असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मेसेज आला. नेहमी भाजपवरती टीका केली जात होती की भाजपच्या महिलांना मंत्री केलं जात नाही, भाजपच्या महिलांना मंत्री केलं जात नाही. मात्र आता भाजपच्या 3 महिला मंत्री म्हणून काम करताना पाहायला मिळणार आहेत. काय ध्येय धोरण असेल तुमचं? निश्चितच महिला म्हणून तर महिला ना म्हणजे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, संपूर्ण म्हणजे मानसिकदृष्ट्यासुद्धा त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे, याच्यासाठी काम करेल आणि पक्षाने जी काही जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडेल. धन्यवाद. हे होतं आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री मेघना बोर्डीकर. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण पार पाडणार असल्याचं न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ गणेश सहमी तुषार न्यूज 18 लोकमत नागपूर.